विनम्र अभिवादन. शांत, संयमी, सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणाऱ्या कैलासवासी सौ कुसुम उत्तमराव चोते यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन. पुष्पांजली व भोजन वेळ शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी सकाळी 11:30 वाजता. स्थळ जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा. अभिवादक श्री उत्तमराव बापू चोते, अविनाश उत्तमराव चोथे, रवींद्र उत्तमराव चोथे व चोथे परिवार, विटा. पलूस येथे शुक्रवारी महाराष्ट्रातून मान्यवरांची उपस्थिती. पलूस येथे साकारलेल्या वत्सलधाम या वास्तूचा उद्घाटन समारंभ थाटामाटात केला जाणार आहे. शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री चौंडेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत. श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळ पलूस यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रशस्त अशा वत्सलधाम या भव्य वास्तूचा उद्घाटन समारंभ हम्पी, कर्नाटक येथील श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष शामराव डाके यांनी दिली आहे. यावेळी कॉटम इक्विपमेंट मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर DM मुसळे, अखिल भारतीय कोष्टी फेडरेशनचे अध्यक्ष अरुणराव वरोडे, महाराष्ट्र कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, विट्याचे माजी उपनगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर, पलूस देवांग समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ वैशाली डाके मुसळे, अक्कलकोटचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शामराव डाके यांच्यासह पलूसचे नगराध्यक्ष सौ संजीवनी कुदाले, विट्याच्या नगराध्यक्षा सौ काजल मेहत्रे, पनवेलचे डॉक्टर अभय गुरसाळे, निवृत्त पाणी पुरवठा अधिकारी प्रसाद भसागरे, विश्वशांती देवांग फाउंडेशन सांगलीचे संस्थापक प्राध्यापक नारायण उंटवाले, कर सल्लागार मोहनराव ढगे, महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे जिल्हा सरचिटणीस विष्णू रोकडे, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे व देवांग समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. वत्सलधाम या वास्तूच्या उद्घाटन समारंभानिमित्त सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 9 वाजता श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजींची मिरवणूक, श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते शुभारंभ आणि दुपारी 1 वाजता उद्योजक मल्हारी दत्तात्रय दिवटे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ लीलावती मल्हारी दिवटे यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वत्सलधाम या वास्तूच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याचे संयोजन श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळ पलूसचे अध्यक्ष शामराव डाके, उपाध्यक्ष मिलिंद डाके, उपाध्यक्ष विकास लाटे, कार्याध्यक्ष मनोहर बुचडे, उपकार्याध्यक्ष सुग्रीव बुचडे, सचिव गणेश बुचडे, खजिनदार भगवान मेहत्रे, संचालक सर्वश्री विजय डाके, राजेंद्र डाके, प्रभाकर बुचडे, अशोक बुचडे, संतोष ढेरे, ज्ञानदेव खरखंडे, प्रकाश डाके, ज्ञानदेव बुचडे, नारायण बुचडे आदी समाज बांधव मान्यवर करीत आहेत. या सोहळ्यासाठी पलूस परिसरातील नागरिक, महाराष्ट्रातील देवांग समाज बांधवांनी व चौंडेश्वरी भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.